त्या 18 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मनोज बोपचे यांची मागणी पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई देवटोला शेतशिवारामध्ये 10 फेब्रुवारीला पहाटे एका तरुणीचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात गोंदिया येथील शकील सिद्दीकी वय 38 वर्ष या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने या तरुणीची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर आता भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री यांनी त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लावून धरली आहे. मागणी पूर्ण झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन मनोज बोपचे यांनी सदर इशारा दिला असून 3 दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण बहुजन समाजाला घेऊन मोठे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जी 10 फेब्रुवारीला आपल्या गोरेगाव तालुक्यातील बबईच्या यांच्या शेत शिवारामध्ये पौर्णिमा नागवंशी वय 18 वर्ष हिची खूप वाईट परिस्थितीची जी हत्या करण्यात आली होती आणि आतापर्यंत जी हत्या करण्यात आली होती हा शकील सिद्दीकी म्हणून नावाचा आरोपी आहे. अजूनपर्यंत अनेक वेळेस महिलांवर खूप मोठे प्रमाणात अत्याचार होतात आणि हा अत्याचार कुठे थांबावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही सकल बहुजन समाज गोरेगाव तालुक्याच्या वतीनं आम्हाला लवकरात लवकर पोलीस विभागाला सुद्धा अशी विनंती असेल का ज्या आरोपीनं अशी निर्घृण घटना घडली त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सकल बहुजन समाज लवकरात लवकर रस्त्यावर आणि उग्र आंदोलन करणार आहोत आणि वेळ पडल्यास आम्ही रस्ता जामसुद्धा करण्याचा निर्णय सकल बहुजन समाज गोरेगावच्या वतीनं घेणार आहोत. नमस्कार, मी विश्वजित रमेश डोंगरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती जिल्हा परिषद गोंदिया. जी घटना पौर्णिमा नागवंशी ह्या मुलीवर जे अत्याचार झाले आणि तिला दिनांक 10/2/2025ला मसगाव शिवारामध्ये त्यांची लाश ही मोकळ्या स्थितीमध्ये ठेवण्यात आली. पण तेपर्यंत जे आरोपी आहेत आरोपी असे मोकाट सुटले असतील तर आपल्याला महिलांना एकत्रित मोकळे राहता येणार नाही. म्हणून माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या आरोपीला फाशी शिक्षा व्हावी. शिक्षा न झाल्यास आम्ही संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्हा बंदचे आवाहन करणार आहोत आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे.